ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची सगळ्यांना आवडतं असे नाही. जर तुम्ही माझ्या पद्धतीने केलात ना, तर तुम्हाला नक्की आवडेल. प्रियाज ऑल इंडियाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बनवूया. शिमला मिरची मी इथे 1 पाव घेतलेली आहे. शिमला मिरची बारीक बघून घ्यायची म्हणजे पटकन शिजते. शिमला मिरची मागच्या बाजूने मी कट केलेली आहे. सुरीच्या मदतीने त्यामधल्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहे. चला तर मग वाटण रेडी करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, 4-5 लसणाच्या कळ्या, शेंगदाण्याचा कूट आणि सांबार घेतलेला आहे भरपूर. याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक पण नाही करायचं आहे. एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ. आता आपण यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ घालूया. यामध्ये थोडं मी तेल पण टाकलेलं आहे, 2 चम्मच आहे आणि सांबार टाकून घेऊ. याला आता मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्यानंतर ज्या आपण शिमला मिरची घेतल्या आहे ना, त्यांच्या आतमध्ये थोडं सारंग भरून घेऊ. यामध्ये सारंग भरल्यानं सगळ्या मिरच्यामध्ये भरून टाकायचं आहे. हे बघा, दिसायला पण खूप छान दिसत आहे. माझ्या पद्धतीने नक्की करून बघा शिमला मिरचीची भाजी. तर आपण आता फोडणी देऊ. 2 चमचे मी इथे तेल टाकून घेतलेले आहे कढईमध्ये. अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच मोहरी ॲड करूया. यामध्ये छान तडतड होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. मग यामध्ये मी कांदे आहे 1 चिरलेला आहे, बारीक कट करून तो पण ॲड करून घ्यायचा आहे. थोडे याला परतूया आणि ब्राऊन कलरचा कलर येतपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. मग जी शिमला मिरची आहे ती यामध्ये टाकून द्यायची आहे. 2-3 मिनिट याला कांद्यामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि मी यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि पुन्हा अर्धा चम्मच मसाला ॲड केला आहे आणि मीठ पण ॲड केलं आहे अर्धा चम्मच. याला मिक्स करून घेऊ आणि हलकंसं पाणी असते ना, तेवाला टाकून देऊ. जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे. तेलामध्ये छान मोरू द्यायची आहे भाजी आणि 15 ते 20 मिनटापर्यंत कमी आचवर याला शिजवू द्यायची आहे. झाकण ठेवून देऊ आणि 15 ते 20 मिनिटपर्यंत याला छान कमी आचवर होऊ देऊ. झाल्यानंतर भाजीचा कलर एकदम वेगळा होऊन जातो. खूप छान अशी भाजी दिसते. दिसायला पण खूप छान आहे आणि खायला पण. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.